श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या नामाने आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजचा व्हिडिओ मी उद्या मौनी अमावस्या किंवा दर्शी अमावस्या असे दोन्ही दर्शी अमावस्या असे दोन्ही या अमावस्येला नाव आहेत. या दोन्ही नावाने ही अमावस्या ओळखली जाते आणि ही अमावस्या वर्षातील पहिली अमावस्या आहे. तर मी काल पण एक व्हिडिओ टाकलेला होता. त्या अमावस्येला कोणते तोडगे करायचे आहे, कोणते उपाय करायचे आहे. पण अजून एक आपल्याला मंत्र म्हणायचा आहे या मौनी अमावस्येच्या दिवशी. यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तरी मौनी अमावस्या, मौनी या शब्दातच मौन आहे. कसं असतं माहिती आहे का, काही जण लोक अमावस्ये दिवशी 12 तास 24 तास असं मौन व्रत धरतात. पण हे सर्वांसाठी शक्य नाही आहे. तर मी पण आत्तापर्यंत कधी मौन व्रत केलं नाही अमावस्येच्या दिवशी. पण शक्यतो एखादी तास किंवा 2 तास तरी अमावस्येच्या दिवशी मौन व्रत करणं चांगलं असतं. तर निदान तुम्हाला 12 तास नाही जमलं, 8 तास नाही जमलं तर निदान 1 तास तरी तुम्ही आपल्या देवघराच्या समोर बसून आपला मोबाईल पूर्ण सायलेंट करून किंवा हे बघा आपण मौन चालू जरी केलं तरी मध्येच फोन येतो किंवा फोनवर आपण हॅलो तरी म्हणतो, आपल्या तोंडातून हॅलो तरी शब्द जातोच. यासाठी तुमचा फोन सायलेंट करा आणि घरी कोणी जे असेल ते त्यांना सांगून ठेवा की बाबा 1 तास मला कोणी बोलू नका किंवा मला माझं लक्ष विचलित करू नका किंवा मला डिस्टर्ब करू नका. तर 1 तास दिवसातून कुठलाही 1 तास 2 तास तुम्हाला जसं शक्य असेल तसं आपल्या देवघरासमोर बसून तुम्ही मनातल्या मनात देवाचं नामस्मरण करा. कुठल्याही देवाचं नाव घ्या तुम्ही आणि 1 तासाचा मौन व्रत केला. 1 तास 2 तास जसं केलं तसं जसं जमल तसं करा तुम्ही. याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल. आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व काही सांगितलेलं आहे. फक्त या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच तोडगा तुम्हाला मी सांगणार आहे. तर तो तोडगा म्हणजे काय आहे माहिती आहे का? काय करायचं आहे आपल्याला या अमावस्येच्या दिवशी? याच्यासाठी आपल्याला फक्त हे लागणार आहे काय, गंगाजल लागणार आहे. तर हा उपाय करायचा आहे तुम्हाला दुपारी 12 वाजता नाही जमला तर संध्याकाळी 7 वाजता. दिवसातून 2 वेळा 2 टाईम आहेत. त्या टाईमापैकी दोन्ही जमलं तर दोन्ही करा किंवा 1 टाईम जमलं तरी 1 करा, 12 वाजता किंवा 7 वाजता. तर काय करायचं आहे, गंगाजल आपण ती सेवा करत असताना गंगाजल घ्यायचा आणि 3 अगरबत्त्या घ्यायचं आहे आपल्याला. आणि ज्यावेळेस आपण देवघरासमोर बसतोय त्यावेळेस बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे. त्या आसनावर आपण बसायचं आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगते, गंगाजल प्रत्येक अमावस्येला किंवा दररोज गंगाजल जर आपल्यासमोर आपण आपल्या अंगावर, आपल्या जे काय असतं मेन जो दरवाजा असतो त्या दरवाज्यावर जर गंगाजल आपण टाकलं तर आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही, कुणाचीही वाईट नजर आपल्या घरावर पडत नाही आणि कुठलाही वाईट निगेटिव्हिटी आपल्या घरात येत नाही. गंगाजलामध्ये एवढी मोठी ताकद असते. गंगाजल किंवा गोमूत्र या दोन्हीपैकी तुम्ही कशाचाही वापर करू शकता. मोस्टली तुम्ही गंगाजलचा वापर करा. तर अमावस्येच्या दिवशी पण आपल्या मेन दरवाजाला उंबरवट्यावर पण गंगाजल टाका, मेन दरवाजावरती पण शिंपडा आणि आपल्या घरामध्ये चहूकडे गंगाजल शिंपडा तुम्ही. आणि ज्यावेळेस आपल्याला हे 12 वाजता हे जे तोडगा आपल्याला करायचं आहे त्यावेळेस आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. आपल्या दरवाजाला, उंबरवट्याला आणि घराला सगळीकडे गंगाजल शिंपडून झालेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण उपाय करायला बसणार आहे त्यावेळेस आपल्या स्वतःभोवती गोल आपल्याला गंगाजल टाकून घ्यायचं आहे. म्हणजे ही एक रेषा असते, काय बोलतात त्याला, एक रेषा असते की त्या रेषेमध्ये गंगाजलाचं आपल्या बाजूनी आपण एक कव्हर करणार आहे. आपण काय बोलतो, आपल्या भोवताली जेव्हा गंगाजल टाकलं आपलं संरक्षण कवच असतं की ते गंगाजल टाकल्यानंतर वाईट शक्ती आपल्यापर्यंत कुठलीही वाईट शक्ती आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर हे गंगाजल आपल्याला गोल टाकून घ्यायचं आहे आणि 3 अगरबत्त्या लावायच्या आहेत. आणि एकच तुम्हाला मंत्र बोलायचा आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. असं त्या 3 अगरबत्त्या पूर्ण संपेपर्यंत तुम्हाला हा
मंत्र बोलायचा आहे दुपारी 12 वाजता किंवा संध्याकाळी 7 वाजता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. असं एकदम म्हणजे एकदम मनातल्या मनातही म्हणायचं नाही, एकदम आपल्या घरामध्ये आपला आवाज सगळीकडे गेला पाहिजे, पोहोचला. आपल्या आवाजाची ध्वनी आपल्या घरामध्ये सगळीकडे पोहोचली पाहिजे. ह्या आवाजात तुम्ही म्हणा की हे जे आपण दिगंबराचं जे जप करणार आहे त्या जपाचा ध्वनी पूर्ण आपल्या घरामध्ये पसरली पाहिजे. तर एवढंच तुम्हाला करायचं आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला हनुमान चालीसा पण 3 वेळेला म्हणायचं आहे. जर येत असेल तर म्हणायचं आहे, येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून ठेवू शकता. याला पण 10 मिनिट लागतील, जास्त वेळ लागणार नाही. 3 वेळा हनुमान चालीसा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अगरबत्ती संपेपर्यंत तो जप आणि संपल्यानंतर 3 वेळेला हनुमान चालीसा. एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि जर तुमची इच्छा असेल तर स्वामींचा जप पण तुम्ही करू शकता. बस एवढीच सेवा आपल्याला करायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही आहे. हनुमान चालीसामध्ये एवढी ताकद आहे की आपल्याला कुणाची नजर बाधा, करणी बाधा, जे काय असेल ते आपल्यापर्यंत ते पोहोचूच शकत नाही. याच्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे. तर तुम्ही करून बघा. आणि जे तुम्ही अगरबत्तीचं जे धूप विभूती पडते ते विभूती आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. आणि ती विभूती आपल्याला मेन आपल्या उंबऱ्यावरती थोडीशी टाकायचं आहे. आणि थोडीशी घरात फुंकायची आहे, असं फुंकार टाकायचे आहे. आणि बाकीची विभूती जी उरलेली आहे तर तुम्ही ते पुडी बांधून ठेवू शकता देवापाशी. आणि जर कधी आपल्याला कशाचा त्रास होत असेल, कधी अमावास्या पौर्णिमेला कधी डोकं दुखते, आपल्याला काहीसं करावं नाही वाटत, नाराज वाटतं, कधी एका टायमाला आपल्याला असं होतं की आपल्याला काहीही नको, असं कारण नसताना आपल्याला असं होत असतं की मला काहीच नको आता, असं तसं. हे जे ज्यावेळेस आपल्यावर वाईट शक्तीचा परिणाम आपल्यावर होतो त्यावेळेस हे असं उगाचच कारण नसताना कुठल्याही गोष्टी आपल्या मनात येतात आणि विनाकारण भांडणे वगैरे जे काही होतं ते ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं त्यावेळेस ती स्वामी समर्थाचं नाव घेऊन किंवा दिगंबराचं नाव घेऊन ती विभूती तुमच्या कपाळावरती लावा. तर तुम्हाला याचा त्रास कधी होणार नाही आहे. जर असेल तर हा निघून जावा म्हणून, नसेल तर कोणी आपल्यावर करणी बाधा, नजर बाधा करू नये म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सोप्पा साधा सरळ उपाय आहे. आणि आपण देवाचेच भक्त आहोत, देवाचेच उपाय मी तुम्हाला सांगत आहे. ज्यांना कुणाला मानायचं आहे त्यांनी माना, ज्याला कुणाला ज्याची त्याची तुमची जशी श्रद्धा आहे त्याच्यानुसार आहे. तर तुम्ही जर श्रद्धा असेल तर तुम्ही करून बघा, त्याचे फळ तुम्हाला नक्की भेटेल. चला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.